स्वामी समर्थांची एक सुंदर कथा. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ रोजप्रमाणे वडाच्या झाडाखाली बसून भक्तांचे बोलणे ऐकत होते. त्या दिवशी एक गरीब शेतकरी रडत रडत स्वामींसमोर आला. त्याचे नाव भीमा. तो म्हणाला, स्वामी, या वर्षी दुष्काळामुळे माझे सगळे पीक नष्ट झाले. घरात खायला धान्य नाही, मुलांची भूक बघवत नाही. काय करू स्वामी? स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. त्यांनी एका दगडाकडे इशारा केला आणि म्हणाले, भीमा, हा दगड घेऊन जा. तुझ्या शेताच्या मधोमध ठेव. काळजी करू नकोस. भीमाला काही समजले नाही, पण श्रद्धेने त्याने दगड उचलला आणि घरी नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तो दगड शेतात ठेवला. आश्चर्य म्हणजे त्या रात्री पाऊस कोसळायला सुरुवात झाली. फक्त भीमाच्या शेतावर, इतर कुठेच पाऊस नव्हता. पुढच्या काही दिवसात पाऊस नीट पडला आणि त्याचे शेत हिरवळीनं न्हालं. काही आठवड्यानंतर भीमा भरपूर धान्य घेऊन स्वामींसमोर आला आणि त्यांच्या चरणी नमस्कार करून म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने माझं पीक तर वाचलं, पण मला एक प्रश्न आहे. तो दगड एवढा चमत्कार कसा करू शकला? स्वामी मंद स्मित करत म्हणाले, भीमा, दगड नव्हे रे, तुझी अढळ श्रद्धा हा खरा चमत्कार आहे. जिथे विश्वास आहे तिथे मार्ग आपोआप तयार होतो. भीमाच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू आले. तो दिवस त्याच्या आयुष्यात कायमचा लक्षात राहिला, कारण त्याला समजलं, स्वामी समर्थांची कृपा म्हणजे विश्वास, धैर्य आणि श्रद्धेची ताकद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.